डबल डेकर सँडविच आहे। मुंबईला जाणं होत नाही, पण पुण्यामध्ये मुंबईचं सँडविच खायला मिळतो। चीज चिली टोस्ट, कॉर्न बॉल, चीज कॉर्न, वेज चीज टोस्ट, वेज चीज टोस्ट, वेज चीज टोस्ट। अच्छा, याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही मला सांगा, काय काय टाकलंय? कांदा आहे आणि शिमला मिरची आहे। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या मराठी माझ्या फूड यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, मी आत्ता पिंपरीमध्ये आहे आणि सकाळचा टाईम आहे। सकाळचा टाईम झाला का नाश्ता करावाच लागतो आणि केल्याशिवाय दिवस जात नाही। तर मला खायचं होतं सँडविच। तर पिंपरीमध्ये साई चौकात आलेला, तर तिथे आहे स्लाइस ऑफ हेवन असं सँडविचचं आउटलेट आहे। सँडविचचे बरेच असे प्रकार आहे। तर मला खायचा होता त्यातला मुंबईचा डबल डेकर सँडविच खायचा होता। आणि सँडविचचे तर प्रकार आहेच, पण आपला त्यातला मुंबईचा डबल डेकर जो सँडविच आहे हा इथला प्रसिद्ध आहे। तर तो मी आज खाण्यासाठी इथे आलो आहे। तर चला, तर वेळ न लावता आपण तुमच्यासोबत बडबड न करता सँडविच ट्राय करूया। आणि व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। सँडविचचे बरेच प्रकार आपण ट्राय करूया, त्यातला म्हणजे मुंबईचा डबल डेकर हा मेन असणार आहे। चला तर मग। ग्रीन चटणी ना, टोमॅटो, पोटॅटो ना, मित्रांनो, इथे सँडविच आहे बघा। बीट्स टाकलेलं आहे, काकडी टाकली आहे, तुम्ही बघितलं असेल मगाशी ग्रिल केलं आणि जबरदस्त असं गार्निश केलं त्याला। आणि शक्यतो याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकले आहे आणि याला म्हणतात मुंबईचा डबल डेकर सँडविच। चला तर याची बाईट घेऊया आणि मस्त। मुंबईला जाणं होत नाही, पण पुण्यामध्ये मुंबईचं सँडविच खायला मिळतो आणि स्पेशल मुंबई स्टाईल आहे। थोडं तिखट लागतोय आणि त्यात बटर टाकलेला आहे। बटर टाकल्यामुळे बटरमुळे आणखी जबरदस्त वाटतो। आणि त्यात काकडी पण आहे। सकाळी सकाळी असं सँडविच खाल्ला तुमचं वेट पण कंट्रोल राहतं आणि भूक पण निघून जात। तुझी रीच चाललेली आहे, सँडविचच नाही आहे, पिझ्झा पण आणि सँडविच आहे, पास्ता पण मिळतोय, पास्ता आहे, सगळे जुसी आहे। असं जर इकडे भेटलं
विषय संपलाय. तर मित्रांनो, स्लाइस ऑफ हेवनचं मी खाल्लं आहे आता. मुंबईचं डबल डेकर सँडविच खाल्लं आहे. आता काय येणार दादा? दुसरं सँडविच कुठलं आहे? चीज चिली टोस्ट आहे. हे पण पहिल्यांदा ट्राय करणार आहे. मुंबईचं डबल डेकर सँडविच एकदा खाल्लेलं होतो, आता परत खाल्लं. आता नेक्स्ट चीज चिली टोस्ट आहे. हे सँडविच ट्राय करणार आहे. चला तर बघूया ते बनते कसं आणि त्याची चव पण आपण घेऊया. नेक्स्ट बनतं आहे व्हेजिटेबल चीज चिली टोस्ट. हे काय टाकलं आता? चीज चिली मटेरियल, मिक्स वेजिटेबल, मिक्स चीज. हां हां. आणि मिर्ची हां और मिक्स चीज डाल. अच्छा, हे बेकिंग में जाणार. चीज चिली टोस्ट. चीज चिली मित्रांनो इथे चालू तयार झाला आहे. चीज चिली टोस्ट आहे बघा. ह्याला ब्रेक केलं आणि ब्रेक करून आता स्लाइसेस केले याच्या. क्रिस्पी आहे का? हां एकदम क्रिस्पी. हां पुढं काढतो. तर मित्रांनो इथं स्लाइस ऑफ हेवनचं दुसरं सँडविच आलेलं आहे. चीज चिली टोस्ट आहे बघा. जे क्रिस्पी आहे आणि बेक केलेलं आहे. जबरदस्त बेक केलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा चीज पण टाकलेलं आहे. शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे. तर चला तर आता याचा आपण याची चव घेऊया, टेस्ट घेऊया आणि कसं वाटतं आहे. तर मित्रांनो आता मी चीज चिली टोस्ट आहे स्लाइस ऑफ हेवनचा तो ट्राय करतो आहे. मगाशी मुंबईचा डबल डेकर खाल्ला, त्याच्यात व्हेजिटेबल होते, तो एक वेगळी चव होती त्याची. आता याच्यात हा थोडा तिखट आहे आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये शिमला मिरची पण आहे आणि चीज टाकलेलं आहे, त्यामुळे अजून टेस्ट भारी येतं. हां क्या बाप, जबरदस्त. एक सोडून आपण तीन सँडविचचे प्रकार आता बघितलेले आहे. या साईडला ना बरेचसे असे युनिक प्लेसेस आहेत. त्यामधलं स्लाइस ऑफ हेवन हे सँडविचसाठी ओळखलं जातं आणि संध्याकाळी आलं ना एवढी जबरदस्त गर्दी असते का थांबायला सुद्धा इथे जागा नसते. मित्रांनो इथं तयार होते वेज टोस्ट. हो अच्छा, याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही पहिल्यांदा सांगा. काय टाकलं आहे? कांदा आहे आणि शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे आणि मिक्स पोटॅटो भाजी आहे आणि असे बेस्ट केलं. आता हे टोस्ट करणार गॅसवरती. बटर लगाया, इथे बटर लावलेलं आहे. हां आणि आता इथं झालं. हे काय झालं? चीज कॉर्न वॉल. चीज कॉर्न होतं.
मित्रांनो मी पोचलो आहे आता पिंपरी रेल्वे स्टेशनला, कारण काय शेजारीच पिंपरी मार्केट आहे आणि जबरदस्त सँडविचचे प्रकार मी अनुभवले. चीज चिली सँडविच झाला आणि त्यातला मेन म्हणजे मुंबईचा डबल डेकर सँडविच आहे. हा त्यांचा खूप प्रसिद्ध आहे आणि एकूण एक मला वाटते ते आउटलेट आहे स्लाइस ऑफ हेवन. आणि असेच नाही तर बरेच असे प्रकार आहे सँडविचचे, पिझ्झाचे पण प्रकार आहे. तर तुम्ही नक्की एकदा स्लाइस ऑफ हेवन या सँडविच आउटलेटला पिंपरीतील साई चौकात आहे तिथे व्हिजिट करा आणि संध्याकाळी जा की सकाळी या, दोन्ही टाईमला सँडविच अवेलेबल असतं आणि जबरदस्त प्रकार आहे, हेवी नाही आहे. त्यातला एक प्रकार बघितला तो तिखट होता जरा आणि मुंबईचा डबल डेकर सँडविचचं सकाळी खायला खूपच जबरदस्त आहे, कुठेही हेवी नाही आणि त्याने फॅट पण वाढत नाही आपला. तर चला तर भेटूया अशा नवीन परत फ्रेश व्हिडिओमध्ये. खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय.